तो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। आरपीएफ कशाला हो? चला कलेक्टर ऑफिसला, मी आता घेऊन जातो. चला कलेक्टर ऑफिसला जाऊ, पण तिथंही मुद्दा मांडणार मी आता. मैं स्कैन किया. अनिल गौड़ा कौन है? बुलाओ इसको. अरे भाई तुम्ही मराठीत बोला. आतमध्ये नाही येणार आम्ही. आप इंडिव्हिज्युअल अकाउंट क्यों ले रहे हो? मला तुम्हाला मी चलन भरेल. मला लेखी लिहून द्या तुम्ही की तुम्ही तुमच्या पर्सनल अनिल गौड़ाच्या खात्यात का पैसे घेताय. कौन है? पर्पस के लिए है ये चीज, ये माहिती सबको मिलनी चाहिए, इसलिए मैं ये वीडियो बना रहा हूं। अगर आप कोई भी स्टेशन पे फाइन के लिए पकड़े जाते हो, कोई भी टीसी अगर आपको फाइन लेता है, तो बहुत लोगों के पास क्या होता है, कैश नहीं होता है। अगर आप विदाउट टिकट ट्रेन में चढ़ गए तो आपको फाइन लगेगा अगर आपको टीसी पकड़ता है अनलकीली। सो आपको दो फाइन देना होगा। फाइन दो तरीके से लिया जाता है, एक क्यूआर कोड से, एक कैश। अगर आपके पास कैश नहीं हो तो आप क्या करते हो, फोन पे मारते हो, जो भी 100 200 300 मार के चले जाते हो। क्या आपकी क्या गारंटी है कि वो पैसा गवर्नमेंट को जा रहा है? आज एक ऐसा केस हुआ, मैं पालघर स्टेशन का केस बता रहा हूं आपको। ये जो मैडम आपको स्क्रीन पे दिख रही है, इसको आपने बहुत बार देखा होगा, पालघर वालों ने, मतलब पालघर से विरार सफाला, इन लोगों ने देखा ही होगा इनको। ये टीसी है। सो आज के केस हुआ कि मैं मेरे भाई को स्टेशन छोड़ने जा रहा था। सो ये केस मेरे सामने आया कि ये मैडम ने ये डॉक्टर साहब है, इनको पकड़ा। ये बता रहे थे कि मैं डॉक्टर हूं। सो इनको पकड़ा और फाइन मारा। ये विदाउट टिकट आ रहे थे, शायद ये विरार से पालघर आ रहे थे, तो इनको पकड़ा और इनका कुछ फाइन हुआ 800-900 रुपया। ये इनके साथ कोई एक और थे, तो उनका मिला के 800-900 रुपया फाइन हुआ। अब इनके पास कैश नहीं था, तो इन्होंने कहा कि मैडम मेरे पास कैश नहीं है। तो मैडम ने क्या किया, क्यूआर कोड दिया। अब क्यूआर कोड जब उन्होंने स्कैन मारा तो क्यूआर कोड किसका निकला? किसी अनिल गौले का ही निकला। सो ये अनिल गौले कौन है, इन्होंने मैडम को पूछा। सो उन्होंने कहा कि वो ऑफिस टीसी कैबिन में बैठे। सो जब टीसी कैबिन में लेके आई मैडम उनको, ये डॉक्टर साहब को, तो यहाँ पे अनिल गौले करके कोई है ही नहीं। अब जो बाजू में ये जो टीसी आप देख रहे हो स्क्रीन पे, ये थे, इनका नाम तो अनिल गौले है नहीं। सो जो स्कैनर मैडम ने उनको दिया, ये स्कैनर का जो ओनर था ये कोई और ही था। ये कोई रेलवे के बाहर के आदमी को ही पैसा जा रहा था। सो ऐसा मैडम ने कितने लोगों को फाइन मारा होगा दिन में? अभी मैडम कब से जॉब पे, ये चीज कब से चल रहा है, किसको पता। अगर आप भी फाइन देते हो, बिंदास फाइन दो, डरने का नहीं, बिंदास फाइन दो, लेकिन कैश के रूप में दो। अगर आप क्यूआर कोड में फाइन देते हो तो क्यूआर कोड मेक श्योर रेलवे या गवर्नमेंट का ही होना चाहिए। किसी और का ही नाम आ गया स्कैन करते ही देना मत। सो ये जो डॉक्टर साहब है, जो अच्छे से इनकी वाट लगाई है इन्होंने, बहुत मजा आ गया। आप पूरा वीडियो देखना, बहुत मजा आएगा। क्योंकि आपका पैसा अगर आप फाइन भर रहे हो तो वो लीगली भर रहे हो, तो वो गवर्नमेंट को ही जाना चाहिए, वो किसी और को नहीं जाना चाहिए। क्या भरोसा ये जो अनिल गौरे है, जिनके पास ये पैसा गया अभी इनका, सो ये उनको पैसा देगा या गवर्नमेंट को पैसा देगा? मैडम तो रिसिप्ट देके निकल जाएगी। कहाँ हिसाब होगा, किसका हिसाब होगा, किसको पता। सो ये डॉक्टर साहब ने पूछा कि ये कौन है। अब अनिल गौले तो यहाँ पे कोई है नहीं, वो रेलवे का कोई अथॉरिटी नहीं है, रेलवे का कोई मतलब कोई आदमी ही नहीं है। हाँ, कोई अथॉरिटी नहीं है, तो किसके पास पैसा जा रही है? सो पूरा वीडियो देखो, बहुत अच्छे से वाट लगाई है। सो अगर आप भी कोई भी पेमेंट करते हो तो याद रखना, क्यूआर कोड जब तक गवर्नमेंट का वेरीफाइड नहीं होता, क्यूआर कोड पे पेमेंट मत करना। उस पे आप उस पर्सनल टीसी पे जाके कंप्लेन कर सकते हो, क्योंकि टीसी किसी भी इंडिविजुअल क्यूआर कोड पे पेमेंट नहीं ले सकता। आगे आप वीडियो देखो। कैश दीजिए। अरे भाई कैश नहीं है मेरे पास, आप इंडिविजुअल अकाउंट क्यों ले रहे हो? रेलवे ने हमको भी क्या रेलवे ने लिया है? रेलवे ने क्या लिया? अभी रेलवे पे टिकट खरीदते टाइम पे वो टिकट काउंटर वाला अपने अकाउंट में क्यों नहीं लेता पैसा? ऐकायचं नाही सर, मला तुम्हाला मी चलन भरेल. मला लेखी लिहून द्या तुम्ही की तुम्ही तुमच्या पर्सनल अनिल गौड़ाच्या खात्यात का पैसे घेताय. कौन है? तो रेलवे बोर्डचा चान्सलर आहे. सांगा इसका निकाल बोला. रेल्वेने आम्हाला कुठलाही हे घेतलेलं नाही. कुठले आम्हाला मग तुम्ही क्यूआर कोडचे चालन कसे घेता? क्यूआर कोड दिले. कायदा हे आहे की पॅसेंजरने पैसे पूर्ण दिले पाहिजे. बरोबर, ठीक आहे. पॅसेंजरकडे पैसे नाही. मग स्कॅनर मोदी सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंट अप्लाय करतो ना. मग तुम्ही काय दिलं नसेल तर चालन मग कसं घेणार? ऐकून घ्या ना तुम्ही. तुम्ही तुमचं काय घेताय? इंडिव्हिज्युअल
अकाउंटचं का घेताय? आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेची पावती देतो. कोण रेल्वेची? आता कशावरून ते रेल्वेची पावती खरी आहे म्हणून? त्याला तुम्ही चॅलेंज करा ना. स्कॅनर तुम्ही जेव्हा स्वतःच्या खात्यात पैसे घेता तुम्ही ह्याला चॅलेंज करा ना. तुम्ही स्वतःच्या खात्यात पैसे का घेता मला याचं उत्तर पाहिजे. मी काय म्हटलं तुम्हाला पावती चुकीची आहे का? तुम्ही स्वतःचा QR कोड का देता मला याचं उत्तर पाहिजे. आता मी मीडियाला फोन करतो. नाही मी मीडियाला आता फोन करतो. याच्यामध्ये चॅलेंज करा. नाही ना TV9 मराठी मी आता बोलवतो. बोलवा. तुम्ही ह्याला चॅलेंज करा ना. तुम्ही QR कोड स्वतःचा का देता? अरे बाबा तुमचं सगळं खरं आहे. QR कोड स्वतःचा का देता? गव्हर्नमेंटचा QR कोड नाही तुमच्याकडं. गव्हर्नमेंटची पावती गव्हर्नमेंटची ना? हा ही पावती गव्हर्नमेंटची ना? गव्हर्नमेंटने QR कोड चालन कसं घेता तुम्ही? नाही दिलेलं सांगायचं तुम्ही. QR कोड दुसऱ्याचं का दिलं तुम्ही? QR कोड नाही बाबा कॅश दे म्हणायचं. मॅडमने मला QR कोड स्वतःचा हे अनिल गौडा नावाचं दिलेलं आहे. हाँ तो अनिल गौड़ा का क्यों दिया? अपने गवर्नमेंट का देना मांगता है ना. ये अनिल गौड़ा है कौन? बुलाइए उसको, बुलाइए उसको. अनिल गौड़ा को पहले इधर बुलाइए. मागितलं नाही अनिल गौड़ा. अरे भाई हे मी एवढा व्हायरल करणार आहे, एवढा व्हायरल करणार आहे. त्याचं नाही हो. याचं चॅलेंज असे पण पावते पुस्तकं प्रिंटेड असतात. हे मला नका शिकू. समजलं ना? पण तुम्ही इंडिव्हिज्युअल QR कोड का दिला मला याचं उत्तर पाहिजे. नसतं मी आता 100 लोकांना जमा करेल. अनिल गौडा कोण आहे? तुम्ही इंडिव्हिज्युअल QR कोड का दिला? तुम्ही इंडिव्हिज्युअल आणि ह्याच्यावर तुम्ही किती लोकांना किती लुटताय? स्वतःचा QR कोड तुम्ही किती लुटताय? अरे मी ऐसा नहीं भाई, दूर से बना, एकदम आराम से बना, आराम से बना. मैं मेरा कुछ आपसे फाइन में प्रॉब्लम नहीं है. तुमने बुलाइए, बुलाइए, कोई मानना नहीं है. तुम्ही पैसे कुठे गेले त्याच्यापेक्षा तुम्ही पावती व्हिडिओ करा. पावतीला चॅलेंज करा कोर्टामध्ये. सर तुमच्या पावतीचं तुम्ही मान नका जाऊ. तुमच्या पावतीला मी बोललो नाही. पावती मी घेतो पण तुम्ही स्वतःचा QR का दिला? तुम्ही पेमेंटसाठी स्वतःचा QR. अरे बाबा मला लेखी द्या. हा गव्हर्नमेंटचा. हे बघा मी कॅश नाही देत आता. मी स्कॅनर देणार. हे पैसे मी अनिल गौडाच्या याच्यात पाठवणार. मला लेखी लिहून द्या. हा गव्हर्नमेंटला चालणार पैसा. नाही तुम्ही लेखी लिहून द्यायचं. तुमचा बॅच नंबर तिकीट नंबर टाकून मला लिहून द्यायचं. हा पण तुम्ही अनिल गौडाचं नाव. अनिल गौडा कोण आहे? मॅडमला विचारलं तर मॅडम बोलतात कॅबिनला अनिल गौडा. बोलवा अनिल गौडाला बोलवा. इकडे जाम लुबाडणं चालू. लुटणं चालू. बोला तुम्हाला दाखवलं. नाही हे बघा फाईनचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतःचा QR कोड का देताय मला याचा उत्तर द्या. उत्तर बरोबर बोला ना सर. स्वतःचा तुम्ही मला पकडणार. तुम्ही चौधरीचं QR कोड वरून पैसे कसे टाकणार? गव्हर्नमेंटला पैसे मला कसा करणार? गोष्ट इकडे फाईनची नाही चालू आहे पण तुम्ही स्वतःचा QR कोड. RPF कशाला हो? चला कलेक्टर ऑफिसला मी आता घेऊन जातो. चला कलेक्टर ऑफिसला जाऊ पण तिथं हे मुद्दा मांडणार मी आता. चला कलेक्टर ऑफिसला जाऊ. हा कलेक्टर ऑफिसला आता जाऊ आपण. मॅजिस्ट्रेट बरोबर मी बोलणार. कलेक्टर बरोबर. तुम्ही स्वतः मी फाईनला प्रॉब्लेम नाही. शांत नाही मॅडम. चुकीच हे मॅडम काय बोलले? कॉमन मॅनला त्रास होत. आपण फसला तो पण फसला. ह्याच्या आधी किती माणसं फसले असतील? बरोबर ना सर? तुला चुकीचं बोलला. इंडिव्हिज्युअल QR कोड दिला मॅडम. गव्हर्नमेंटचा आता पैसे नाही मागितलं तर हे आनंद गौडा म्हणून कोण आहे? आनंद गौडा. मी यांना विचारलं आनंद गौडा कोण आहे मॅडम? तिथं बसलेले म्हणले. ह्यांना विचारलं तर हा बोलतो आनंद गौडा नाहीये. मी नाही. मग आता तुम्ही हे जे अनिल गौडा गोंड आहे कोण आहे तो? बोलो. हा बोला. मी चलन आता भरायला तयार आहे. तुम्ही मॅडमला पकडलं बोला डबल घ्या तुम्ही पैसे. नाही मॅडम यू कांट होल्ड अ कॉमन मॅन वॉइस. पण त्रास झालाय मला त्याचं उत्तर पाहिजे. माझ्यासाठी किती तुम्ही तुमच्याशी बोलतो नाही. शांत बसा. तुम्ही नाही पकडलं मला. तुमचं काही घेणं देणार थांबा. तिथं तुमचं काही घेणं देणार थांबा. मी लेखी कंप्लेंट देणार.